देशात असलेली सध्याची सामाजिक परिस्थिती पाहता युवकांनी आता गांभीर्याने पुढे येण्याची गरज आहे. देशाचा विकास करायचा असेल तर आता केवळ चर्चा करून चालणार नाही. राज्यातील तरुणांनी आता पुढे यावे. त्या सर्वांना एकत्र घेऊन महाकाल सेना पुढे जाणार आहे, असा निर्धार या सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अतुलराज नागरे यांनी व्यक्त केला. येत्या काळात मोठ्या प्रमाणात तरुणांना रोजगार देण्याचा विश्वास त्यांनी उपस्थितांना दिला. या संघटनेचे राष्ट्रीय अधिवेशन आज पुण्यात संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. पुरंदर तालुक्यात तोंडल येथे प्रति उज्जैन असलेले भव्य महाकालेश्वर मंदिर उभारण्याचा संकल्प यावेळी त्यांनी व्यक्त केला. या अधिवेशनात सेनेचे उपाध्यक्ष पंडित यशवंत शर्मा यांनी महाकाल व हिंदुत्व उपासना यावर अमृतवाणीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश भेगडे, माजी न्यायमूर्ती सचिन झोरे, कायदेतज्ञ वैभव देशमुख, प्राध्यापक डॉक्टर सूरज दामरे, संधी लेखापाल, गणेश निकम आदी उपस्थित होते. यावेळी शिवसेना पदाधिकारी कानिपनाथ अण्णा होते. मनोज सुर्वे, दीपक जगताप, ठाण्याहून एकनाथ चांदबोदले, मुंबईहून जानकी सातपुते, मुळशी, सोलापूर, पुणे जिल्हा आदी विविध भागातून मोठ्या संख्येने लोक यावेळी उपस्थित होते. यावेळी जन्मदिनाच्या निमित्ताने अतुलराज नागरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. सेनेचे प्रवक्ते नीरज नागरे यांनी प्रास्ताविक केले, तर सचिव नंदकिशोर लोंढे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. नवति गंहवामहे प्रियाणन्त्वा प्रियवति गंहवामहे निधिन्नन्त्वा निधिपति गंहवामहे वसो मम आहम जानि गर्भदमात समजासि गर्भदं मानमाजं भवाय च मयो भवाय च नमः शंकराय च मयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च मृत्युंजय महादेव त्राहि मां शरणागतं जन्म मृत्यु जरा व्याधि पीडितं क्रम वंदने अग्निर्ज्योतिर्नमोस्तुते बुद्धि विनाशाय दीप ज्योतिर्नमोस्तुते चंद्रमा मनसो जातचक्षुः सूर्यो अजायत श्रोता तपना अग्निरजायत ओम अग्निदेवताभ्यो नमो नमः संपूज्य प्रार्थना पूर्वकं नमस्करोमि. जय महाकाल. मैं यशवंत शर्मा, उज्जैन तीर्थ पुरोहित, आज इस महाराष्ट्र की धरती पर, वीर शिवाजी की धरती पर आया हूँ और ये अतुलराज नागरे जी की कृपा है हम पर कि आज हम यहाँ महाराष्ट्र में आप सबसे भेंट कर रहे हैं. सर्वप्रथम हम दोनों की भेंट उज्जैन में ही हुई थी. महाकाल मंदिर में इनसे मेरी भेंट हुई थी. वहीं पे हम कई राजनीतिक धार्मिक क्रियाकलापों पे चर्चा करते थे. तत्क्षण महाकाल के आशीर्वाद से और उनकी कृपा से ही आज हमने यह महाकाल सेना का गठन किया, उसका निर्माण किया. इस महाकाल सेना के जो चिन्ह हैं आपने देखे होंगे, उसका अर्थ मैं आज समझाना चाहूँगा कि वो चिन्ह जो है वो क्या कहता है. जो वह त्रिभुज आकार का चिन्ह है वो त्रिगुणात्मक रूप में महाकाली, महासरस्वती और महालक्ष्मी और शिव रूप में महादेव, विष्णु और ब्रह्मा विष्णु महेश का रूप है. उसमें त्रिनेत्र है. त्रिनेत्र सदाशिव हैं. उसके अंदर एक शस्त्र दिखाया गया है जो कि त्रिशूल है, जो आत्मरक्षा के लिए कार्य करता है. साथ ही वहाँ एक नंदी दिखाए गए हैं. तो यह जो चिन्ह है, इस चिन्ह में त्रिगुण स्वरूप रूप में महादेव विराजमान हैं. आप जितने भी हमारे प्राचीन मंदिर हैं, आप जब भी जहाँ देखेंगे तो आपको यह चिन्ह देखने को मिलेगा. साथ ही यहाँ नंदी हैं. तो हम महाकाल सेना के
जितने भी सैनिक हैं वे नंदी के रूप में, सेवा के रूप में यहाँ कार्य करेंगे। और आज यह महाकाल सेना श्री माननीय अतुल नागरे जी की अथक प्रयास परिश्रम से बनाई गई है और आज हम सब यहाँ इसके नवीन निर्माण के लिए उपस्थित हुए हैं पुणे शहर में। और मैं यहाँ पर महादेव का एक मंत्र स्मरण करके विराम देना चाहूँगा वाणी को। महाकाल कैलास राणा शिवचंद्र गवळी फणींद्र माता मुकुटी चळा कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीण शंभू मच बोलता या जगप्रसिद्ध वृत्तीनुसार महाराष्ट्र आणि देशामध्ये आत्ता राजकारण, समाजकारण आणि विकासकारण या 3 क्षेत्रामध्ये जे काही व्हरायटी किंवा वैविध्यपूर्ण घडामोडी घडत आहेत आणि या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज सामान्य माणसाला राज्यातल्या आणि देशातल्या एक आश्वासक असा चेहरा किंवा आश्वासक असा राजकीय पक्ष, राजकीय पर्याय उपलब्ध झाला पाहिजे अशी जी सर्वसामान्य माणसांची भावना आहे, या भावनेला अनुसरून आणि या सर्व क्षेत्रातल्या भविष्यकाळातल्या महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या संधींचा विचार करून अतुलराज नागरे जे युवा नेते आहेत, जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्य संघटक आहेत आणि अतिशय सकारात्मक अशा पद्धतीचं ऊर्जास्थान घेऊन त्यांनी श्री क्षेत्र उज्जैन येथील श्री महाकालेश्वर मंदिराच्या पार्श्वभूमीवर महाकालेश्वर मंदिराच्या सानिध्यामध्ये असलेले आदरणीय पंडित यशवंत महाराज शर्मा साहेब इथे आलेले आहेत। त्यांच्यासोबत आणि युवकांच्या सोबत आपण मोठ्या प्रमाणामध्ये समाज विकासासाठी एक आगळा वेगळा मंच, आगळा वेगळा व्यासपीठ आजपासून लोकांच्या सेवेमध्ये सादर करतोय, ज्याचं नाव महाकाल सेना असं असणार आहे। श्री क्षेत्र महाकालेश्वराच्या या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्येही पुण्याच्या जवळ पुरंदर तालुक्यामध्ये लवकरच प्रति महाकालेश्वर मंदिर उभं करायचं असा नागरे साहेबांचा आणि आदरणीय शर्मा महाराजांचा संकल्प आहे। या संकल्पाला आम्ही सर्वजण त्यांना पाठिंबा देतोय आणि महाकाल सेनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये, सर्व तालुक्यांमध्ये, सर्व गावांमध्ये एक युवकांसाठीचं, तरुणांसाठीचं आगळं वेगळं व्यासपीठ आम्ही सुरू करतो आहोत आणि या व्यासपीठाला आज या निमित्ताने आम्ही सुरुवात करणार आहोत। ही सुरुवात म्हणजेच पुढच्या काळातल्या समाजकारणाचं, विकासकारणाचं आणि राजकारणाचं केंद्र बनेल असा विश्वास आम्हाला वाटतो। जय भाई, तुमची ओळख द्या। नमस्कार, मी प्रियांका उमेश सुर्वे, खेडशिवापूर पुण्यामध्ये खेडशिवापूर या गावातून आलेली आहे। त्याच्या आधी काय राजकीय राजकीय म्हणजे मी जिल्हा परिषदेसाठी उभी होती। खरं तर आज महाकाल यात्रा भरपूर ठिकाणी आपण ऐकत आहोत, पण खरंच आपले म्हणजे सर असतील यांनी जे नवीन मंदिर स्थापन करायची जी योजना आखली आहे ती खूप छान आहे की त्यानुसार नवीन पिढीला आपल्याला काही संदेश देता येतील आणि एवढं बोलून थांबते। जय श्री महाकाल। मी नीरज नागरे या महाकाल सेना परिवारामध्ये आपल्या युवकांसाठी, महाराष्ट्रासाठी, आपल्या देशासाठी आमचे सन्माननीय संस्थापक अतुलराज दादा नागरे यांच्या मोठ्या विजनने प्रभावित होऊन त्यांच्यासोबत या महाकाल पर्वामध्ये एका मोठ्या यात्रेमध्ये आम्ही सगळे सामील झालेलो आहोत। आमचे सन्माननीय लोंढे साहेब असतील, सन्माननीय ताई असतील, यांनी अतिशय सविस्तरपणे आपल्याला सगळी माहिती दिलेली आहे की कशा पद्धतीनं आम्ही पुढे जाणार आहोत, आमचं विजन काय आहे, आमचं उद्दिष्ट काय आहे। मात्र स्पष्टपणे सांगायचं झाल्यास महाकाल सेना ही महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या एकूण सांस्कृतिक आणि राजकीय अशा दोन्ही ध्रुवांचा सुवर्णमध्य साधणारी एक नवी चळवळ म्हणून उभी राहील। आपण आत्ताच्या एकूण राजकीय परिप्रेक्ष्याचा विचार केला किंवा आध्यात्मिक परिप्रेक्ष्याचा विचार केला तर दोन्हीही भागांमध्ये अध्यात्म हा फक्त अध्यात्माकडे त्यांचा ओढा दिसतोय आणि राजकीय पक्ष हे फक्त राजकारण करताना आपल्याला दिसत आहेत।
सामाजिक चळवळी यामध्ये बऱ्याच मागं पडल्या. खरं तर आपल्या महाराष्ट्र राज्याला सामाजिक चळवळींची खूप मोठी पार्श्वभूमी आहे. मात्र समाजाची उन्नती करायची असेल, खऱ्या अर्थानं समाजाला प्रगतीपथावरती न्यायचं असेल तर जे जुनं आहे, जे सोनं आहे, त्याची कास धरून, नवनिर्माणाची आस धरून कुठेतरी या दोघांचाही सुवर्ण मध्य गाठून आपल्याला पुढं गेलं पाहिजे. त्यामुळेच जे शिवतत्व आहे, जे आपल्या हिंदुस्थानाचं मूळ तत्व आहे, जे महाकाल तत्व आहे, त्याच्यासोबत जाऊन आम्ही एज्युकेशन, एम्पॉवरमेंट, एन्व्हायरमेंट आणि एम्प्लॉयमेंट हा जो स्क्वेअर आपल्याला इथचा दिसतो, म्हणजेच रोजगार, सशक्तीकरण, पर्यावरण आणि शिक्षण या चारही बिंदूंवरती समांतर पातळीवरती काम करणार आहोत. आणि त्याच्या माध्यमातून कशा पद्धतीनं आपल्या महाराष्ट्राला आणि हिंदुस्थानाला परमवैभवाला नेता येईल यासाठी महाकाल सेना अत्यंत ताकदीने आपल्याला येत्या काळामध्ये काम करताना दिसेल. मी प्राध्यापक सूरज दामरे अभियांत्रिकी महाविद्यालयाला प्राध्यापक म्हणून काम करतो आणि आपल्याला आवर्जून सांगावं असं वाटतं की मी ज्या महाविद्यालयात काम करतो ते लातूर स्थित आहे आणि मी लातूर स्थित. माटेगाव सरांच्या बाबतीत आपण मगाशी आतून सरांना जो प्रश्न विचारला नीटच्या बाबतीत, प्रथमतः आजच्या या प्रशिक्षण शिबिरा माध्यमातून आमचं प्रथम भूमिका असेल नीटमध्ये जे विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे. एखादा लातूरसारखं ठिकाण घ्या किंवा मराठवाड्यातले जेही विद्यार्थी पहा, मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचे आणि कौटुंबिक त्यांचा आर्थिक दर्जा हा खूप, त्यांचं उपजीविकेचं साधन हे त्यांचं मध्यमवर्गीय किंवा त्यापेक्षा अल्प कॅटेगरीमधून हे सर्व पालकवर्ग येतात. 60-70 हजार रुपये फीस भरून याचं नियोजन करणं आणि या नियोजनातून अख्ख्या कुटुंबाची जी ससेबोलपट झालेली आहे आणि या घटनेमुळे जो काहीमा पाठलेला आहे, महाकाल सेनेच्या माध्यमातून प्रथमतः आम्हाला त्या विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवण्याचं काम आम्ही करणार. हे सर्वात प्रथम आमचं टार्गेट असणार आहे. आणि याच्यामुळं आज आपण पाहतोय माध्यमातून 3 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, 4 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. अशा प्रकारच्या आत्महत्या हा पर्याय नसून आमच्या महाकाल सेनेच्या मार्फत त्यांचं काउन्सिलिंग करण्याचं काम आम्ही करणार आहोत. आणि आर्थिकदृष्ट्या ज्या विद्यार्थ्यांची ही फसवणूक झालेली आहे, त्यांची जी काही गळचिपी झालेली आहे, उद्या चालून महाकाल सेनेच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक जिल्हा स्तरावरती असं समुपदेशन केंद्र उपस्थित करणार आहोत आणि ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक, आर्थिक लूट झालेली आहे त्यांना प्रबोधन करून त्यांची आर्थिक झालेली फसवणूक कशा प्रकारे ते पैसे या क्लासेसवाल्यांकडून वसूल करता येतील आणि त्यांच्या कुटुंबाला एक स्थैर्य आणि एक आधार देण्याचं काम या महाकाल सेनेच्या माध्यमातून आम्ही प्राथमिकदृष्ट्या करतो. सर हे बकासूर आहेत, हां, यांच्यावर बुलडोजर कारवाई झाली पाहिजे असं वाटतं का? अगदी आवर्जून सर. आज जर तुम्ही पाहिलात, मी आपल्या माध्यमातून आवर्जून सांगू शकतो, लातूर आणि लातूर शहरातल्या सभोवतालच्या जेवढ्या काही प्रॉपर्टीज आहेत, एक काळ होता जी जागा 2000 स्क्वेअर फीट हा भाव त्या ठिकाणी जमिनीचा होता, पण या ट्युशन माफियांनी, या ट्युशनवाल्यांनी आज तो भाव 25 ते 30 हजार रुपये स्क्वेअर फीट या दराने तिथपर्यंत पोहोचवलेला आहे. आणि सगळी आसपासच्या लातूरच्या परिसरातील किंवा जिल्ह्यातील जर तुम्ही भौगोलिक आणि रेकॉर्ड हे अतिशय अधिकृतरित्या आपण सांगतोय की जिथं रजिस्ट्री कार्यालय आहे, नोंदणी कार्यालय, इथून जर आपण कागदपत्र आपल्या माध्यमातून मिळवली तर जवळपास 50% प्रॉपर्टी ह्या नीटच्या गैरप्रकारात जे सामील आहेत त्या सर्वांची त्या ठिकाणी ती प्रॉपर्टी आहे. तर या सगळ्या प्रॉपर्टीज विकून शासनानं यांचा ताबा घेऊन ह्या विद्यार्थ्यांची जी मागच्या 2-4 वर्षापासून फसवणूक झालेली आहे त्या विद्यार्थ्यांना ते सगळं परत गतवैभव मिळवून द्यावं एवढी आमच्या या महाकाल सेनेमार्फत भूमिका असते. सर तुम्हाला प्रश्न